धनु राशी 15 ते 21 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार धनु राशीच्या मंडळींनो, 15 जून 2026 ची पहाट उगवेल ते एका अत्यंत विशेष योगाने। या दिवशी येणारी सोमवती अमावस्या तुमच्या जीवनात काही अशा घटनांची बीजे पेरू शकते ज्यांचा परिणाम पुढील अनेक आठवडे किंवा महिने जाणवू शकतो। धनु राशी ही अग्नितत्वाची राशी। स्वातंत्र्य, ज्ञान, प्रवास, मोठी स्वप्ने आणि भविष्याकडे पाहण्याची दृष्टी हे तुमचे वैशिष्ट्य। पण कधी कधी असे होते की सर्व काही असूनही मनात एक अनामिक अस्वस्थता निर्माण होते। आपण योग्य दिशेने चाललो आहोत का? अजून काही मोठे आपल्या वाट्याला आहे का? हा प्रश्न सतत मनात फिरत राहतो आणि नेमक्या अशाच वेळी ब्रह्मांड काही विशेष संकेत पाठवते। सोमवती अमावस्येची रात्र म्हणजे केवळ अंधाराची रात्र नाही, ती एक अशी वेळ मानली जाते जेव्हा जुनी ऊर्जा शांत होते आणि नवीन ऊर्जा जन्म घेण्यास सुरुवात करते। आकाशात चंद्र दिसत नसला तरी अदृश्य स्तरावर अनेक हालचाली सुरू असतात। धनुराशी, गेल्या काही काळात तुम्हाला जे काही अनुभवले आहे, अपूर्ण राहिलेली योजना, अचानक आलेले अडथळे, काही लोकांबद्दलचा भ्रम, काही स्वप्नांमधील विलंब, या सर्वांचा एक मोठा अर्थ असू शकतो। कारण ब्रह्मांड अनेकदा आपल्याला थांबवते, ते शिक्षा देण्यासाठी नाही तर योग्य वेळ येईपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी। या आठवड्यात तुम्हाला असे वाटू शकते की काही गोष्टी अचानक स्पष्ट होऊ लागल्या आहेत। ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती त्यांची दिशा दिसू लागेल। ज्या लोकांविषयी संभ्रम होता त्यांचे खरे स्थान तुमच्या आयुष्यात स्पष्ट होऊ लागेल। विशेष म्हणजे हा आठवडा बाह्य घटनांपेक्षा अंतर्मनाशी संबंधित अधिक आहे। कदाचित एखाद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवेल की एखाद्या जुन्या भीतीचा प्रभाव कमी झाला आहे। कदाचित एखादी गोष्ट जी अशक्य वाटत होती ती आता शक्य वाटू लागेल। कदाचित एखादे दार बंद झाल्याचे दुःख कमी होईल कारण समोर दुसरा मार्ग दिसू लागेल। धनु राशीचा स्वामी हा गुरु ग्रह आहे। गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार आणि आशीर्वाद। त्यामुळे या आठवड्यात काही लोकांना ज्ञानाच्या रूपात मोठा लाभ मिळू शकतो। एखादी माहिती, एखादा सल्ला किंवा एखादा अनुभव पुढील काळातील मोठा निर्णय सोपा करू शकतो। आध्यात्मिकदृष्ट्या पाहता हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे। काही धनुराशीच्या व्यक्तींना अचानक ध्यान, जप, आध्यात्मिक विचार किंवा जीवनाचा खरा उद्देश याबद्दल विचार येऊ शकतो। हे केवळ विचार नसून अंतर्मन जागृत होत असल्याचे संकेत असू शकतात। तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी आता पूर्णत्वाकडे जात आहेत। काही जुन्या चक्रांचा शेवट होत आहे आणि प्रत्येक शेवटासोबत एक नवीन सुरुवात दडलेली असते। म्हणूनच या आठवड्यात घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका। एखादा योगायोग, एखादी भेट, एखादा निर्णय, एखादी अचानक आलेली संधी, यापैकी कोणती गोष्ट तुमच्या भविष्याचा मार्ग बदलून टाकेल हे आज सांगता येणार नाही। पण इतके निश्चित आहे की सोमवती अमावस्येच्या या गूढ काळात ब्रह्मांड धनु राशीसाठी काही नवीन शक्यता तयार करत आहे। धनु राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल बाहेर नाही तर तुमच्या मनामध्ये घडू शकतो। ज्या गोष्टीबद्दल तुम्ही आतापर्यंत घाबरत होता ती गोष्ट आता इतकी भयानक वाटणार नाही। ज्या लोकांच्या मतांवर तुम्ही खूप अवलंबून होता त्यांचा प्रभाव कमी होऊ लागेल। अचानक तुम्हाला जाणवेल की तुमचे जीवन इतरांना खुश करण्यासाठी नाही। हा विचार तुमच्या निर्णय क्षमतेला एक नवीन दिशा देईल। हा बदल लहान वाटेल पण पुढील काही महिन्यात तो तुमच्या आयुष्याचा पाया बदलू शकतो। दुसरा संकेत, एखाद्या जुन्या ओझ्यातून मुक्ती मिळेल। धनु राशीच्या अनेक लोकांनी मनात काहीतरी खूप काळ जपून ठेवले आहे। काहींसाठी ती एखादी वेदना असेल, काहींसाठी एखाद्या व्यक्तीची आठवण असेल, काहींसाठी एखादे अपयश। या आठवड्यात एखाद्या प्रसंगामुळे किंवा जाणीवेमुळे ते ओझे हलके होऊ शकते। तुम्हाला जाणवेल की जे गेले ते परत येणार नाही, पण त्याचा अर्थ तुमचे भविष्यही संपेल असा होत नाही। ही जाणीवच तुमची मोठी ताकद बनू शकते। तिसरा संकेत, नियती अचानक नवीन दिशा दाखवेल। तुम्ही एका मार्गावर चालत असाल पण अचानक दुसऱ्या दिशेने संधी येऊ शकते। ही संधी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, प्रवास किंवा नवीन ओळखीच्या स्वरूपात असू शकते। विशेष म्हणजे सुरुवातीला ही संधी फार मोठी वाटणार नाही, पण पुढे जाऊन तुम्हाला कळेल की याच गोष्टीने तुमचा मार्ग बदलला। म्हणून या आठवड्यात मिळणाऱ्या प्रत्येक नवीन कल्पनेकडे दुर्लक्ष करू नका। चौथा संकेत आहे, स्वतःची किंमत समजण्यात सुरुवात। धनु राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांना प्रोत्साहन देतात पण स्वतःच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करतात। या आठवड्यात एखादी घटना तुम्हाला तुमचीच ताकद दाखवू शकते। कोणाचे कौतुक, एखादे यश, एखादा पूर्ण झालेला प्रयत्न
किंवा एखाद्या व्यक्तीच्या तुमच्यावर असलेला विश्वास, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. हीच ती ऊर्जा आहे जी पुढील काळात तुम्हाला मोठ्या गोष्टी साध्य करण्यास मदत करेल. 5वा संकेत आहे जीवनातील एक गुप्तदार उघडू लागेल. हा सर्वात रहस्यमय बदल आहे. काही लोकांना या आठवड्यात असे वाटू शकते की घटनांची मालिका एखाद्या अदृश्य शक्तीने जोडलेली आहे. योगायोग वाढतील, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटेल, योग्य वेळी एखादी माहिती मिळेल, योग्य वेळी एखादा निर्णय घडेल आणि नंतर मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की हे सर्व योगायोग नव्हते. ब्रह्मांड तुम्हाला एक नवीन दिशेकडे नेत आहे. धनुराशी, करिअर, प्रेम आणि आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनाबद्दल जाणून घेऊ. करिअरमध्ये अचानक मिळू शकते नवीन दिशा. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः जे लोक बऱ्याच काळापासून एखाद्या उत्तराची वाट पाहत आहेत, नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत किंवा स्वतःचा काही नवीन उपक्रम सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक संकेत घेऊन येऊ शकतो. या आठवड्यात तुमच्याकडे एखादी अशी संधी येऊ शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिच्यामध्ये भविष्यातील मोठी प्रगती लपलेली असू शकते. वरिष्ठ व्यक्तींचे लक्ष तुमच्या कामाकडे जाऊ शकते. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळेल तर काहींना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या आठवड्यात उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधींची नीट तपासणी करा, कारण काही दारे लगेच उघडतील तर काही दारे योग्य वेळ आल्यावरच उघडतील. आर्थिक स्थिती हळूहळू वाढवणारी स्थिरता असेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा आशादायक दिसतो. अचानक मोठा धनलाभ होण्यापेक्षा आर्थिक स्थैर्य वाढण्याचे संकेत अधिक आहेत. ज्या लोकांचे काही पैसे अडकले आहेत त्यांना त्याबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. फ्रीलान्स काम, साईड इन्कम किंवा एखादा छोटा व्यवसाय याबद्दल विचार करणाऱ्यांना चांगली कल्पना मिळू शकते. सोमवती अमावस्येच्या आसपास अनावश्यक खर्च टाळा. एखादी वस्तू खरेदी करण्याची घाई करू नका. या आठवड्यात बचत केलेला पैसा पुढे जाऊन उपयोगी पडू शकतो. विशेषतः गुरुवार आणि शुक्रवार आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतात. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा स्पष्टता देणार आहे. जर तुम्ही कोणाबद्दल संभ्रमात असाल तर त्या व्यक्तीचे वर्तनच तुम्हाला उत्तर देईल. काही गोष्टी शब्दात सांगितल्या जाणार नाहीत, पण कृतीतून स्पष्ट होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. मात्र या आठवड्यात सुरू होणारे नाते सुरुवातीला मैत्रीच्या रूपात राहू शकते. ज्यांचे आधीपासून नाते आहे त्यांनी संवादावर भर द्यावा. काही गैरसमज दूर होऊ शकतात. एखादा जुना विषय पुन्हा समोर येईल, पण यावेळी तो वादासाठी नाही तर समाधानासाठी येईल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत विवाहित धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्यात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळू शकतो. गेल्या काही दिवसातील तणाव कमी होईल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तयारी वाढेल. काही जोडपी भविष्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. घर, आर्थिक नियोजन किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांबाबत चर्चा होऊ शकते. घरामध्ये काही चांगल्या बातम्या येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला या आठवड्यात महत्त्वाचा ठरेल. ज्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखाद्या समस्येचे समाधान मिळू शकते. घरात एखादा धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. धनुराशीच्या अनेक व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात, पण मनावर जास्त ताण घेतात. या आठवड्यात जास्त विचार करण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीचा निकाल आधीच लावण्याचा प्रयत्न करू नका. पुरेशी झोप, पाणी आणि नियमित आहार याकडे लक्ष द्या. धनुराशी, तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आता योग्य ठिकाणी बसू लागतील. ज्या गोष्टी उशिरा मिळाल्या त्यामागचे कारण समजू लागेल. ज्या व्यक्ती दूर गेला त्यांचा अर्थ समजू लागेल आणि ज्या संधी अजून मिळालेल्या नाहीत त्या आता का थांबल्या आहेत याचे उत्तरही हळूहळू मिळू लागेल. सोमवती अमावस्येचा हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवेल. काही वेळा नशीब बदलण्याआधी परिस्थिती बदलत नाही, तर माणसाची दृष्टी बदलते आणि एकदा दृष्टी बदलली की संपूर्ण आयुष्य बदलण्यास सुरुवात होते. एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी प्रतीक्षेच्या शेवटाची आणि नवीन शक्यतांच्या सुरुवातीची चाहूल घेऊन येऊ शकतो.